तुम्ही अळूंच्या पानांची भाजी किंवा अळूंच्या पानांची वडी खूप वेळेस खाल्ली असेल, पण अशी रेसिपी सांगणार आहे, फक्त 10 मिनिटात बनवून तयार होते आणि खरं सांगते, विश्वास ठेवा, इतकी भारी लागते ना, तुम्ही एकदा जर बनवले तर पुन्हा पुन्हा बनवसाल, गॅरंटी देऊन सांगते. चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. व्हिडिओला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इथे मी छोट्या साईजवाले अळूचे पानं घेतलेले आहेत. तुम्ही मोठे पानं घेऊन सुद्धा ही रेसिपी बनवू शकता. तर आमच्या घराबाजूलाच मी ही झाडं लावलेली आहेत. तर एकदम छोट्या साईजमध्येच हे पानं येतात त्याला. मोठ्या साईजमधले पानं मला मिळाले नव्हते म्हणून छोटे छोटेच वापरलेले आहेत. तुमच्याकडे जेही असतील छोटे मोठे ते तुम्ही या रेसिपीसाठी वापरू शकता. तर इथं मी अळूचे 20 ते 25 पानं घेतलेले आहेत छोटे असल्यामुळे. जर तुमच्याकडे मोठे असतील तर तुम्ही 5 ते 6 पानं वापरले तरीही चालतील. आता ही पानं मी स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेले आहेत आणि या पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. जास्त साईज म्हणजे जास्त मोठ्या आकारामध्ये हे पानं नका कापू आणि जास्त बारीक आकारामध्ये सुद्धा कापू नका. याच पद्धतीने आपल्याला सगळे पानं कापून घ्यायचे आहेत. असे कापलेले आहेत, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. तर आता हे पानं कापून झालेले आहेत. तर हे पानं आपण साईडला ठेवूयात. आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा कोथिंबीर टाकूया. सोबतच आपल्याला 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या लागणार आहेत. छोटा 1 चमचा जिरं आणि छोटा पाव चमचा ओवा लागणार आहे. सोबतच आपल्याला एक मिरचीसुद्धा लागणार आहे. खूप तिखट आहे ही मिरची म्हणून मी एकच वापरलेली आहे. जर तुमच्याकडे कमी तिखट असतील तर तुम्ही 2-3 किंवा 4-5 हिरव्या मिरच्या वापरल्या तरीही चालतील. तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता. पाणी न टाकता आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे. वाटण तयार झालेलं आहे, साईडला ठेवून देऊया. आता हे पानं सगळे कापून घेतलेले आहेत. आता त्याच्यामध्येच तयार केलेलं वाटण टाकायचं आहे. आणि इथं मी 3 ते 4 मध्यम आकाराचे कांदे घेतले होते. मोठ्या आकारामध्ये मी कापून घेतलेले आहेत. तुम्ही किंवा उभेसुद्धा पातळ स्लाईसमध्ये कापून घेऊ शकता, फक्त जास्त बारीक कापायचे नाहीत. तर या पद्धतीने कांदे कापून घ्यायचे आहेत. आता याच्यासोबतच आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. छोटा पाव चमचा हळद टाकायची आहे. आता हे चांगलं सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता सगळं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. तर आता आपल्याला याच्यामध्येच जे आपण पोहे खातो ना, त्या चमचाने आपल्याला 5 ते 6 चमचे बेसन टाकायचं आहे. आता जर तुम्हाला असं मेजरमेंट समजत नसेल तर काय करायचं, अळूचे पानांचं प्रमाण थोडं जास्त घ्यायचं आणि बेसनचं प्रमाण थोडं कमी घ्यायचं आहे, हे लक्षात ठेवा. आता आपल्याला पाणी न टाकता चांगलं व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि खरं सांगू का, जेव्हा आपण अळूच्या पानांची वडी करतो ना, तेव्हा भरपूर वेळ लागतो त्या रेसिपीला. त्या पानाला बेसन लावा, मग वाफवून घ्या, मग तळवत बसा, म्हणजे भरपूर वेळ जातोच ना, कमीत कमी 1 ते 2 तास तरी लागतातच ना. पण या रेसिपीला खरं सांगते 5 ते 10 मिनिटात बनवून तयार होते आणि खूप भारी लागते, खूप म्हणजे खूपच. एकदा नक्की करून बघा. आता याच्यामध्ये मी थोडं थोडं करून पाणी टाकलेलं आहे आणि चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे. जास्त पातळ बनवलं नाही, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. आणि सोबतच आपल्याला जे पोहे खातो ना, त्याच चमचाने 1 चमचा तीळसुद्धा टाकलेले आहेत. आता हे चांगलं पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया. मिक्स करून झालेलं आहे. तर व्हिडिओमध्ये बघू शकता, जास्त पातळ हे बॅटर आपल्याला बनवायचं नाही आणि जास्तही घट्ट ठेवायचं नाही. तांदळाचे पीठ वापरायची सुद्धा आपल्याला गरज नाही. मी याच्यामध्ये चिमूटभर खायचा सोडा टाकला होता आणि पुन्हा चांगलं मिक्स करून घेतलं होतं. आता कढईमध्ये तेलसुद्धा चांगलं गरम झालेलं आहे. आता याच्यामध्ये जास्त मोठे नाही, जास्त छोटे नाही, मिडियम आकाराचे आपल्याला ही भजी त्या तेलामध्ये सोडायची आहेत. आता आपल्याला लगेचच याला हलवायचं नाही आहे, चांगलं सेट होऊ द्यायचं आहे. म्हणजे एक साईड हलकीशी गोल्डन होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायची आहे. गोल्डन झाली की आपल्याला दुसरी साईडसुद्धा पलटून घ्यायची आहे आणि दुसरी साईडसुद्धा गोल्डन होईपर्यंत तळून घ्यायची आहे. जर तुम्ही हे भजी ना कच्चे ठेवले किंवा आतमधून चांगले व्यवस्थित शिजले नाही तर घशामध्ये खवखव करणार. व्यवस्थित तुम्ही हे छान तळवले तर अजिबात घशामध्ये खवखव करणार नाहीत. ही टीप लक्षात ठेवा. तांदळाचं पीठ न टाकता सुद्धा मस्त असे कुरकुरीत ही भजी बनवून तयार होतात. खरं सांगते, नक्की ट्राय करा. आणि जरी तुम्हाला व्हिडिओमध्ये काही कळालं नसेल तर मला कॉमेंट करून सुद्धा तुम्ही विचारू शकता. आता याच पद्धतीने मी सगळी भजी तळून घेतलेली आहेत आणि तुम्ही आवाजसुद्धा ऐकू शकता आणि कलरसुद्धा बघू शकता, खूप भारी आलेला आहे. आता गरमागरम सर्व करूयात. नक्की ट्राय करा. तुम्ही वरण भातासोबत खाऊ शकता किंवा असेच खाऊ शकता. नक्की ट्राय करा आणि खूप भारी लागतात. चला बाय.